या अगोदर मला ॲव्हरेज साधारणतः 18, 19, 20 एवढाच मिळत होता सिटीमध्ये. परंतु आता जेव्हा मी राईड केलं आहे आणि कंटिन्युअसली मी पकडा ना एक 80ला क्रूज करतो आहे, 80, 90, 100ला मी कंटिन्युअसली क्रूज करतो आहे. आणि या क्रुझिंग स्पीडवरती जो मला आता ॲव्हरेज मिळालेला आहे तो स्वतः माझ्यासाठी शॉकिंग आहे. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललो आहे शिमग्याला चाललो आहे वैभववाडीला. असा एक व्यक्ती आहे जो आतापर्यंत फेस अजिबात दाखवत नव्हता आणि त्याला आता मी माझ्या व्हिडिओमध्ये त्याचा फेस रिव्हील करतो आहे. आणि तो कोण आहे तुम्ही थोडा गेस करा. व्हिडिओ पळवू नका, आताच गेस करा आणि लगेच कमेंट करा. सो ती वेळ आता आली आहे. नमस्कार, महाराष्ट्र रायडरच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही या अगोदर मला पाहिलं नसेल पाहिलं, आवाज ऐकला असेल उणग्याच्या चॅनलवरती किंवा त्याच्या व्हिडिओमध्ये पण उणग्या म्हणून हा आवाज तुम्ही नक्कीच ऐकला असेल. आज असं वाटलं चला आपण चेहरा दाखवूनच टाकूया, कारण असं पण काय ठेवलं आहे चेहऱ्यामध्ये की मी तो लपवावा, बरोबर ना? टाकून टाकू, एवढं काय त्यात. आणि त्यात खूप साऱ्या डोक्याला ताप पण होता. मग ते कुठे मी दिसू नये, नाही दिसू, मग ते चेहरा ब्लर करावा. काय होत आहे, आपण एवढं पण फेमस नाही हो की आपण चेहरा दिसला तर आपला काही प्रॉब्लेम होला. अरे बिंदास्त करू, आपण एक नंबर जाऊ आपण. हे माझ्या चॅनलवर रिलीज होतं. ही माझी खूप हॅपनिंग गोष्ट आहे. सो चला तर मग आता निघूया वे टू मुंबई गोवा हायवे. चलो. त्यावेळेला आपण गाडी घेऊन जातो उंडग्याची आणि ही हिमालयन 450 नाही आहे, त्याच्या आधीचं मॉडेल आहे. आणि आता वाजलेत रात्रीचा डॉट 1 वाजला आहे. 1 वाजून 5 मिनटं झालेत आणि आता पण निघतो आहे. या अशा मागे 2 बॅगा लावल्यात, बंजी कॉडने बांधले आणि उंडग्याची टँक बॅग. आणि हा असा मस्त व्ह्यू दिसतो बाईकचा. सगळ्यात पहिला स्ट्रगल म्हणजे हा गेट ओपन करायचा. या राईडमध्ये माझ्यासोबत असणार आहे आशू द महाराष्ट्रीयन रायडर. आणि आम्ही जात आहोत कुठे, चांगला प्रश्न आहे की नाही. तर आम्ही जात आहोत कोकणात बरं का, वैभववाडी, मुक्काम पोस्ट जांभवडे. ओके, हे शिमग्याला जायचं शिमग्याला. इंदापूरला मिळू शकतं ट्रॅफिक, त्या व्यतिरिक्त पुढे तर एकदम सुसाटच रोड आहे. ओके, आज खूप सारे बायकर्स दिसत आहेत रस्त्यावरती आणि सगळे मुंबईचेच आहेत, म्हणजे नंबर प्लेटनुसार तर मुंबईचेच वाटतात. रस्ता पण छान आहे, पण जेव्हा काही वर्ष अगोदरचा जर तुम्ही मुंबई गोवा हायवे जर पाहिला असता जुनावाला, तर तुम्हाला कळलं असतं की, आणि आता जर तुम्ही हा बघताय तर तुम्हाला नक्कीच कळेल की किती सुधारणा झाली आहे यामध्ये. पुढे फक्त संगमेश्वर नंतर आणि लांजापर्यंत थोडा रस्त्याचं काम अजूनही चालूच आहे, पण आपण त्याला एक पर्यायी मार्ग बघून एका दुसऱ्या रस्त्याने जाणार आहोत. सो लेट्स सी. तो रस्ता मला तर माहिती नाही आहे, दादाने मला सांगितलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आशूलाही तो रोड माहिती आहे. सो लेट्स सी. तिकडे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवेनच. वी आर लकी ट्रॅफिक नाही आहे. हू इज दिस? ओके, माझा भाऊ कॉल करतोय, एकच मिनटं. हॅलो, नमस्कार. मानगावला पोचेल आता, इंदापूर क्रॉस केलं. हो नाही, 10ला नाही, 1:30ला निघालो. हो मस्त एकदम. फक्त नागोठण्याला थोडासा सीन आहे, म्हणजे ते पुढे ना डायव्हर्जन काइंड ऑफ आहे, तर तो अचानक 2 लेनचा रस्ता ना 1 लेनमध्ये होऊन जातो. आणि तिकडे फक्त मला ट्रॅफिक थोडंसं मिळालं, त्याच्या व्यतिरिक्त बाकी पूर्ण मस्का,
काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इवन आता इंदापूरला आहे मी आणि इंदापूरला पण काहीच ट्रॅफिक नाही आहे. नाही आहे. ओके, चालेल. मला वाटलं तू अर्ली मॉर्निंग एकदम सकाळी निघणार आहेस, मला असं वाटलं. म्हणून मग मला वाटलं तू एकदम सकाळी निघशील, म्हटलं 5 वाजता वगैरे 6 वाजता वगैरे असं निघशील असं वाटलं मला. म्हणून मग मी कॉल नाही केला. ओके, आम्ही म्हणजे अजून कोण मित्र आहे का? ओके. एक छोट्या पेट्रोल ब्रेकसाठी थांबलो होतो आपण. साधारणतः 8.5 लिटर पेट्रोल भरलेलं आहे. आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहोत. साधारणतः आतापर्यंत आमचे झालेले आहेत 182 किलोमीटर्स मुंबईपासून. इथून थोडं पुढे गेल्यानंतर तो आपल्याला कशेडीचा जो बोगदा आहे तो लागेल आणि तो क्रॉस केल्यानंतर आपल्याला खेड लागेल. सायली गार्डन, हो सायली आणि गार्डन आणि ढाबा. सो तिथे आम्ही थांबलो होतो. काही नाही, फक्त चहा, ते क्रीम रोल आणि कॉफी आणि पाणी या गोष्टींसाठी हा ब्रेक घेतला होता छोटासा. कारण आशूच्या म्हणण्यानुसार आम्हाला खेडच्या पुढे काही खायला असं प्रॉपर मिळणार नाही किंवा चहा पण असं प्रॉपर मिळणार नाही, म्हणून आम्ही थांबलो होतो. आणि आता आमचं जे झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो. आशू होत आहे तयार, त्याला वाजत आहे थंडी म्हणून त्याने प्रॉपर बालक लावा आता घातलेला आहे. तरी मी त्याला निघताना बोललो होतो की बाबा तुला जाड हवं आहे. मी विचारलं होतं तुला जाड जॅकेट हवं आहे की पातळ. बोलतो हलकं जॅकेट हवं आहे. ठीक आहे, पण ही थंडी एक्सपेक्ट केली नव्हती. खूप सुंदर थंडी आहे. मुंबईच्या गरमी होती, हां मुंबईची गरमी होती, हां. त्याप्रमाणे वाटलं होतं काय थंडी काय असणार आहे. मुंबईत लिटरली आम्ही निघताना एवढी गरमी होती ना की मी म्हणजे हे सामान माउंट करतानाच मी खूप घामाटलो होतो. सो हे एक्सपेक्ट नव्हतं केलं. बट येस, प्लेझंट थंडी आहे. म्हणजे रायडिंगसाठी खूप सुंदर असं माहोल आहे. माहीत नाही सकाळी कसं असेल माहोल, बट आता तरी सुंदर आहे. सो येस, लवकरच भेटू पुढे. अजून पाचल साधारणतः इथून आम्हाला 4 तास आणि समथिंग मिनटं दाखवत आहे. मला अगोदर माहिती आहे की कशेडी घाट हा पूर्ण क्रॉस करून जाईपर्यंत जो वेळ लागायचा आणि तो घाटही खूप अवघड असा टर्निंगवाला होता. सो त्याला अवॉइड करण्यासाठी हा टनल व्हेरी नाईस. टनल पण मोठा आहे, बराच मोठा आहे. सो आता आपण आहोत परशुराम घाटामध्ये. परशुराम घाट जसा आपण उतरतो त्यानंतर लागतं चिपळूण. हॅलो, काय बोलतो? आता सावर्डा क्रॉस केलं, सावर्डा. हां, रात्री अरे लेट झाला निघायला. दीड वाजले आम्हाला निघायला. 1:30 झाले निघायला. आता जस्ट सावर्डा क्रॉस केला मग असे. हो, काय बोलतो? हो, सावकाश होतो. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 7:10 आणि आता मी पोचलो आहे संगमेश्वरच्या पाठीमागे अजून 20 किलोमीटर. आणि हा संगमेश्वरचा रोड आहे. रोड एवढा मक्कन आहे की खूप मजा आली. आणि सकाळच्या अशा वातावरणात तर काही विचारूच नका. तर सन वरती येतो आहे, तो थंडी पण एवढीच मजबूत आहे, मस्त थंडी आहे. आणि हे मक्कन रस्ते कडक मजा आली. राईडला मजा आली आणि खूप छान वाटतंय. आशू पण आहे आपल्यासोबत, महाराष्ट्रीयन रायडर. कसं वाटलं तुला? अच्छा, सेम प्रश्न. खूप भारी वाटतंय आणि खूप छान वाटतंय. वेदरही छान आहे. काही तासांनंतर सांगता येत नाही किती गरमी असेल, पण आता खूप
प्लेझंट असं वातावरण आहे, याचे हात थरथरत आहेत. मला कळू शकतं. थंडी जास्त वाजते. ओके, तुला कसं वाटतं असं? एकदम एकदम भारी भारी. मागे किती वेळ म्हणजे झोपला होतास? म्हणजे झोप उडाली ॲक्च्युली. Nice. मग आता आपण अजून एका 100 किलोमीटर्स नंतर पुन्हा थांबू. नाही ना, थोडा 20 किलोमीटर थांबून मला भूक लागली थोडी. असं भूक लागली. हा, काहीतरी खाऊया. तुला चहा थोडी ही पितो. हे थोडं थंडी जाऊ देत, अच्छा. थोडं थांबूया आणि मग पुढे जाऊया. आशूला खरंच हे चहाची हात गरज थरथरतायत. वाटते. हो का? त्यामुळे हात बघून मला थरथरतायत. त्याचे हात थरथरत आहेत आणि हे तसे ना थंड आहेत, तसे धरतात तसे थरथरत थंडीमुळे. थंडीमुळे हा थंडीमुळे. हा. सो त्याला आणि मला दोघांनाही चहाची खूप गरज आहे आता. खूप जास्त. सो नेक्स्ट 20 किलोमीटर्स नंतर साधारणतः संगमेश्वर ना, हा संगमेश्वर नंतर थोडा वेळ थांबू, चहा पिऊ, काहीतरी खाऊ लाईट आणि मग पुढचा प्रवास सुरू करू. चला चला चला. आता संगमेश्वर क्रॉस केलं आहे, म्हणजे रेल्वे स्टेशन क्रॉस करून जमाना झाला, पण ॲक्च्युअलवालं जे संगमेश्वर डेपो वगैरे आहे ना, तो यायचा अजून बाकी आहे. ओके, इथेच काय तो रस्ता थोडा खराब आहे, तर आम्ही त्याचा एक पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. मगाशी बोलल्याप्रमाणे मी तुम्हाला बोललो होतो की संगमेश्वरपासून आम्ही लेफ्ट घेऊ, राईट? सो येस, आम्ही तो लेफ्ट घेतलेला आहे आणि लेफ्ट घेतल्यानंतर साधारणतः 1-2 किलोमीटर गेल्यानंतर आम्ही मग मॅपमध्ये सर्च केलं पाचल बस स्टँड. साधारणतः 78-80 किलोमीटर्स दाखवत आहेत आणि 2 तासाचा वेळ दाखवत आहे. तर हा एक म्हणजे दुसरा पर्यायी मार्ग जसा मी म्हणालो पहिले तो आहे, तो तुम्ही यूज करू शकता, तो आम्ही यूज करत आहोत. इथून पुढे गेल्यानंतर एक फाटा येईल जो राईट साईडला राईट मारला की ओणी. तर आता आम्ही देवरुखमध्ये आहोत. इथे जस्ट आम्ही पेट्रोल फिलअप केलं. ॲक्च्युली गरज नव्हती, म्हणजे अर्ध्या टाकीहून जास्त पेट्रोल होतं, बट स्टील मी विचार केला की पुढे पेट्रोल पंप मिळेल नाही मिळेल, आणि मिळालं तरी किती विश्वासू असेल आय डोंट नो, म्हणून मी इथेच पेट्रोल भरून घेतलं. शॉकिंग हे आहे की ह्या अगोदर मला ॲव्हरेज साधारणतः 18, 19, 20 एवढाच मिळत होता सिटीमध्ये. परंतु आता जेव्हा मी राईड केलं आहे आणि कंटिन्युअसली मी पकडा ना एक 80ला क्रूज करतो आहे, 80-90-100ला मी कंटिन्युअसली क्रूज करतो आहे. आणि या क्रुझिंग स्पीडवरती जो मला आता ॲव्हरेज मिळालेला आहे तो स्वतः माझ्यासाठी शॉकिंग आहे, विच इज 29. म्हणजे 18-19वरून डायरेक्ट 29चा ॲव्हरेज, लाईक वाव. सो मला असं वाटतं की बाईक पण मला सांगते की तू मला फक्त लाँग राईडसाठीच यूज कर किंवा लाँग राईड करत राहा, जरा तू हे जे काही बंद केलं आहेस ते आता जरा करत राहा. पाचल इथून पुढे अजून 24 किलोमीटर आहे बाकी फक्त आता, बट ते 24 किलोमीटर थोडेसे डिफिकल्ट व्हायला लागले आहेत, कारण जसं जसं ऊन डोळ्यावरती पडतं आहे ना तसं तसं झोप यायला लागतं आहे. जोपर्यंत अंधार किंवा नॉर्मल वेदर होतं तोपर्यंत काही वाटत नव्हतं, पण आता आणि हे एकंदरीत होतंच माझ्यासोबत. रात्रभर राईड केल्यानंतर जेव्हा सकाळचं ऊन डोळ्यावरती येतं तेव्हा थोडीफार झोप येतेच म्हणा. आमचं खाऊन झालेलं आहे. इकडे आल्यानंतर कटवडा नाही खाल्ला तर काय खाणार, राईट? सो कटवडा खाल्लेला आहे आणि एक मिसळपाव, चहा, कॉफी आणि पाणी एवढं सगळं झालेलं आहे. आता आम्ही निघतो. एक साधारणतः 24 किलोमीटरपर्यंत जसं मी म्हणालो पाचल आहे. आता जरा बरं वाटतं, थोडं तरी फ्रेश वाटतं आहे. मगाशी तर खूप प्रचंड झोप येत होती. ओम नमः शिवाय. ओके, फायनली आम्ही पोचलेलो आहोत पाचलमध्ये. पाचल बाजारपेठ जी आहे तिथे पोचलेलो आहोत आणि आता इथे थोडीफार शॉपिंग करून घेतो घरी काहीतरी खाण्यासाठी वगैरे, आणि मग इथून साधारणतः अजून अर्धा तास मग घर. माझा डायरेक्ट मी घरी गेल्यानंतरच व्हिडिओ सुरू करेन. आता साधारणतः वाजले 10 वाजता आम्ही पोचलेलो आहोत इथे.
साधारणतः 9 तासामध्ये पोचले आपण. आशू 9 तासात. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. ओके हां 10 कमीत कमी 10 तास लागायचे तिथून वरून. चलो गुड गुड गुड. अरे अरे ट्रॅफिक फक्त इकडचं क्लिअर होते लवकर लवकर. हां तुला ना पुढेच लावायला लागेल आपल्याला. तुला शॉप माहिती आहे का? अच्छा हाँ अभी कैसा. थांब गाडीजवळ आलोच मी लगेच. ओके सो फायनली आपण पोचलो आहोत. टोटल किलोमीटर्स बघू शकता 384.7. सो फायनली पोचलो आहे तब्बल 9 तासाने. आता वाजलेत 11:15. इथे गाडी पार्क केली आहे आणि हा आपला वाडा. चला होय ओळखलंस? ओळखलेला आहे यूट्यूब वाला. हा ओळखलेला आहे काकाने आम्हाला. काय म्हणते बरं ना हा मला कोलॅबरेशन कोलॅब केलंय.